तर आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय। 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होणार आहे। एकूण 102 मतदारसंघात आज मतदान आपला हक्क बजावतील। आपल्या राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 5 मतदारसंघात हे मतदान होत आहे। नितीन गडकरी आणि त्यांचे कुटुंबीय आता मतदानासाठी रवाना झालेत, त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। नितीन गडकरींनी यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। 5ही ठिकाणी 5ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळते। नितीन गडकरी निवडणूक लढवत असलेला नागपूरचा मतदारसंघ आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवत असलेला चंद्रपूरचा मतदारसंघ हे दोनही मतदारसंघ यावेळेला विशेष चर्चेत आहेत। तर नितीन गडकरी सुद्धा काही वेळापूर्वी कुटुंबियांसह मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रवाना झालेले आहेत। पूर्व विदर्भातल्या 5 जागांवरती आज मतदान होत आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, आपण सकाळपासून पाहतोय की सगळे उमेदवार अगदी सकाळी सकाळी मतदान केंद्रावरती जात आहेत, अधिकार बजावत आहेत। नितीन गडकरी रवाना झाल्याचं कळतंय। हो, निश्चितच ज्ञानदा, नितीन गडकरी सध्या वर्धा रोडवरील त्यांच्या घरातून निघालेले आहेत आणि नितीन गडकरी यांचा जो घर आहे, जुना घर जो आहे तो महाल परिसरामध्ये आहे। सध्या त्या घराचं बांधकाम सुरू आहे, मात्र अजूनही त्यांचा जो मतदान आहे महाल परिसरामधील टाउन हॉल या ठिकाणी बूथ क्रमांक 220 वरच आहे आणि त्याच अनुषंगाने नितीन गडकरी कुटुंबियांसह या मतदान केंद्रावर यायला निघालेले आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्ये नितीन गडकरी या ठिकाणी पोहोचतील आणि गडकरी कुटुंबीय जे आहेत या ठिकाणी मतदानाचा आपला जो कर्तव्य आहे तो पार पाडतील। दर वेळेलाच नितीन गडकरी सकाळीच या टाउन हॉलच्या मतदान केंद्रावर येऊन मतदान करतात, कुटुंबियांसह ते येतात आणि त्याच परंपरेमध्ये आज नितीन गडकरी जे आहेत ते सकाळच्या सत्रामध्येच येऊन या ठिकाणी मतदान करत आहेत। नागपूरमध्ये सकाळपासूनच ठिकठिकाणी मोठ्या रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्रांवर पाहायला मिळत आहे आणि लोक जे आहेत ते उत्साहाने मतदान करत आहेत आणि दुपारी तापमान वाढेल ती एक लोकांना भीती आणि त्या अनुषंगाने मतदान होतं आणि त्याच मालिकेमध्ये जे उमेदवार जे आहेत ते पण दिवसभर त्यांना मतदार संघामध्ये फिरायचं आहे आणि त्या अनुषंगाने सकाळीच मतदानाचं कर्तव्य जे आहे ते उमेदवारांकडून पार पाडलं जात आहे आणि गडकरी थोड्या वेळानंतरच टाउन हॉल मधील बूथ क्रमांक 220 वर येऊन आपला मतदानाचं कर्तव्य पार पाडतील। रजत, मतदानाची प्रक्रिया सुरू असताना कसं सिग्निफिकंट मानलं जातं उमेदवारानं मतदान केंद्रावरती येणं, सहकुटुंब येणं, रांगेत उभं राहणं, आपला अधिकार बजावणं आणि सर्वांना मतदानाचं आवाहन करणं? नक्कीच मतदानाची ही जी प्रक्रिया आहे या लोकशाही प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती एक मत असाच सिद्धांत जो आहे तो आहे, त्यामुळे प्रत्येकाचं मतदान करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक मतदार जो आहे तो सारखा आहे आणि त्याच अनुषंगाने जेव्हा उमेदवार जे आहेत तो कितीही VVIP उमेदवार जरी असला तरी तो जेव्हा मतदान केंद्रावर येतो आणि सामान्य नागरिकांमध्ये, सामान्य मतदारांमध्ये उभं राहून, रांगेमध्ये उभं राहून मतदानाची प्रक्रिया पार पाडतं, तर लोकशाहीचा एक जो मूल तत्व आहे की सर्व लोक जे आहेत ते सारखे आहेत, तो तत्व जो आहे कुठेतरी चरितार्थ होताना दिसतं आणि फार महत्वाचं असते की जे उमेदवार आहेत त्यांनी पण सामान्य नागरिकांसारखा रांगेमध्ये उभं राहून मतदान करावं आणि नितीन गडकरी दरवर्षी त्याच पद्धतीने मतदान करतात आणि आजही ते थोड्या वेळानंतर या ठिकाणी येतील। जसं मी सांगितलं, महाल परिसर जो आहे तो नितीन गडकरी यांचा जन्मस्थळ आहे। याच भागामध्ये ते लहानाचे मोठे झालेत आणि अजूनही जरी ते सध्या तात्पुरता दुसऱ्या क्षेत्रामध्ये नागपूरचे निवास करत असले तरी महाल परिसराशी त्यांचा नाता जो आहे तो अत्यंत घट्ट आहे। त्यामुळे जेव्हा ते मतदान करायला या ठिकाणी येतात त्यामुळे इथल्या नागरिकांशी ते चर्चा करतात, दर वेळेला आम्ही पाहतोच आणि आजही तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। तर एकीकडे मतदारांच्या लागलेल्या रांगा, तर दुसरीकडे नितीन गडकरी आपल्या कुटुंबियांसह मतदानासाठी रवाना झालेले आहेत। महाल परिसरातल्या मतदान केंद्रावरती जाऊन ते मतदानाचा अधिकार बजावतील। आज सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्यात, कारण हेच आहे, कारण उष्णता वाढते दुपारच्या सत्रामध्ये, तेव्हा अर्थातच घराबाहेर पडून अशा रांगा लावणं आणि मतदान करणं जरा अवघड बनेल। त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये मावळतीला ऊन आलेलं असताना, दिवस मावळतीला असताना आणि सकाळच्या सत्रात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।